आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आता रशियाचे लक्ष युक्रेनची राजधानी कीव। हिजाबच्या संदर्भातील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला। युक्रेनमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 12 जण अडकले। आमदार अभय पाटील यांच्या घरकुल योजनेचे सर्व स्तरातून स्वागत। बालकांच्या साहित्य समृद्ध कलेचा आविष्कार उमटला। रोटरीतर्फे पोलिओ लसीकरणासाठी जागृती फेरी। नेहरू रोड परिसरात झाडांना आगी लावण्याचे प्रकार। RL लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न। साहिर लुधियानवी यांचा जीवनपट उलगडला। भारत जपान लष्करी सराव उद्यापासून बेळगावात। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले आहे। अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या ट्विटर पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे। व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी कीव येथून 2 व्हिडिओ जारी करत रशियन आक्रमणाविरुद्ध राजधानीचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे। रशियन सैन्य कीव येथे असल्याने परिस्थितीत अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांना कीव सोडण्यास सांगितले, पण त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे। लढा येथे सुरू आहे, आम्हाला शस्त्रे आणि दारुगोळा हवा आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे। एपी वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार झेलेन्स्की यांनी रशियाच्या विरोधात ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत अमेरिकेची मदत नाकारली आहे। गेल्या 3 दिवसांपासून रशियन सैन्य युक्रेनवर 4ही बाजूने हल्ले करत आहे। मात्र युक्रेनच्या किती भागावर युक्रेनचे लष्कर आणि रशियन लष्कराचे नियंत्रण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र रशियन सैन्य राजधानी कीवच्या हद्दीत पोहोचल्याचे अनेक वृत्तातून स्पष्ट झाले आहे। हिजाबच्या संदर्भातील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला। कर्नाटक मधील शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींना हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यास आवाहन दिलेल्या याचिकांवरील निर्णय शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने राखून ठेवला। या प्रकरणी आधी 11 दिवस सुनावणी झाली आहे। कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात सांगितले आहे की राज्यातील अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी ठरवून दिलेल्या गणवेशाच्या निकषांमध्ये राज्य सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही। त्यामुळे गुरुवारी न्यायालयाने कर्नाटक राज्य अल्पसंख्याक संस्था व्यवस्थापन संघाची निकाली काढली होती। बुधवारी न्यायालयाने स्पष्ट केले होते की न्यायालयाचा 10 फेब्रुवारीचा आदेश ज्यात धार्मिक प्रतीके परिधान करण्यास मनाई केली होती तो केवळ राज्य सरकारच्या त्या महाविद्यालयांसाठी लागू आहे जेथे महाविद्यालयांनी गणवेश ठरवून दिलेला आहे। युक्रेनमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 12 जण अडकले। संपूर्ण जगावर दहशतीची छाप पसरविणाऱ्या युद्धामध्ये युक्रेन होरपळला आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होत आहेत। यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील एकूण 12 जण अडकले असल्याची नवीन माहिती प्रशासनाला मिळाली आहे। त्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांमध्ये संपूर्ण कर्नाटक राज्यातील एकूण 347 जणांचा समावेश आहे। राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या संदर्भात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी संवाद साधला आहे। तसेच या नागरिकांना सुरक्षित भारतात परत येण्याबाबत योग्य सूचना केल्या आहेत। युक्रेनमधील कीव येथील राजदूतांनी याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले असून त्यांच्या सुरक्षित आगमनासाठी व्यवस्था करण्याची तयारी झाली असल्याचे सांगितले आहे। यापूर्वी ही संख्या 8 असल्याची माहिती जाहीर झाली होती, मात्र नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार यामध्ये अधिक भर पडली आहे। त्यामुळे आता यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले आहे। आमदार अभय पाटील यांच्या घरकुल योजनेचे सर्व स्तरातून स्वागत।
बुडाच्या नव्या वसाहतीमध्ये तळागाळातील घटकांसाठी भूखंड आरक्षित ठेवण्याच्या संदर्भात आमदार अभय पाटील यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे मागणी केली आहे। तळागाळातील घटकांचा अशा पद्धतीने यापूर्वी विचार करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे त्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल ठरले आहे। त्यामुळे स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून अशा उपेक्षित घटकांसाठी संवाद साधला असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। तसेच आपले घरकुलाचे स्वप्न साकार होणे शक्य होत असल्यामुळे अभय पाटील यांचे आभार मानले आहेत। बेळगाव नगर विकास प्राधिकरण म्हणजेच बुडाच्या कार्यक्षेत्रात नव्याने तयार केलेल्या वसाहतींमध्ये तळागाळातील समाजासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अभय पाटील यांनी केली आहे। या संदर्भातील एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे सादर केले आहे। या घटकांमध्ये केश कर्तनकार, रिक्षा चालक, वाहन कामगार, पान दुकानदार, फेरीवाले तसेच इतर छोट्या व्यावसायिकांना घरे देण्याबाबतची सूचना मांडण्यात आली आहे। या योजनेमध्ये तळागाळातील घटकांना सध्याच्या दरापेक्षा 50 ते 60% कमी दराने भूखंड उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे सरकारकडून कर्ज योजना देखील मिळणार असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले। नमस्कार, मी अनुजा पाटील, स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तर आमदार अभय पाटील यांनी जे बुडातर्फे राखीव जागा आहेत, तर त्या जागांमध्ये रिक्षावाले, फेरीवाले, लॉन्ड्रीवाले, पानपट्टीवाले अशा लोकांसाठी त्या जागा राखीव असाव्यात, यासाठी त्यांनी सीएमना अर्ज दिलेला आहे। तर त्याविषयी रिक्षावाल्या काकांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत आपण आता। आणि आता आपल्यासोबत आहेत सर, तुमचं नाव? माझं नाव दुर्गाप्पा गारगोटी। खूप छान वाटतंय, असं गरीब लोकांना काहीतरी हेल्पिंग केलं तर चांगलंच आहे। मग हा जो प्रकल्प आहे तर त्याच्याविषयी म्हणजे त्यांनी जो हा घरांसाठीचा प्रकल्प राबवला आमदार अभय पाटील यांनी, तर त्याविषयी तुम्ही लोकांना काय सांगाल? हे प्रकल्प अशा पद्धतीचे व्हायला हवेत? मी दिनकर पवार। त्याच्या अगोदर करोना काळामध्ये अभय पाटील साहेबांनी आम्हाला सर्वांनाच भरपूर काही मदत केली, तर त्यांना त्याबद्दल मी प्रथमतः धन्यवाद देतो। आणि याच्यानंतर ह्या आमच्या ड्रायव्हर लोकांसाठी किंवा सलून लोकांसाठी जे काही प्लॉट्स त्यांनी हे केलेलं आहे मिनिस्टरकडं, त्यांना त्याच्यात यश लाभो एवढी मी त्यांच्याबद्दल हे करतो। नाव आहे सागर चव्हाण, मी भाग्यनगर सेकंड क्रॉसमधून बोलत आहे। आमचं लॉन्ड्रीचं नाव आहे सनराईज। आता आमच्या आमदार साहेबांनी आपले बुडाचे प्लॉट सगळ्या पब्लिकला देत आहेत। जे कुणाची शॉप आहे, लॉन्ड्री, भाजी विक्रेते यांना देत आहेत। त्यांनी ते प्रयत्न चालू केल्याबद्दल त्यांचे आभार मानलेले आहेत। माझं नाव रमण पालेकर, मी एक इस्त्री व्यवसायी आहे आणि माझं दुकान आहे CD देशमुख रोडला। आणि आमचा व्यवसाय 72 वर्षापासून चालू आहे। आणि सर आमदार अभय पाटील सरांनी जे आता स्कीम काढलेल्या आहेत की आरक्षण बुडा प्लॉट जे काढणार आहेत त्यात 50% आम्हाला आरक्षण मिळून देत आणि आमच्यासाठी ती जागा रिक्त असू दे 50%, ते आम्हाला मिळालं तर आभारीच आहे अभय पाटील सरांचे। आणि ते प्रयत्न चालू आहे सरांचे, ते यशस्वी झाले तर आम्हालाच बरं आहे। ते प्लॉट्स गरिबांना मिळाले तर बरं आहे जास्तीत जास्त करून। बालकांच्या साहित्य समृद्ध कलेचा आविष्कार उमटला। बालवर्गाने साहित्य विश्वात रमण्यासाठी केलेली तयारी निश्चितच कौतुकास्पद आहे। त्याचप्रमाणे साहित्यावरील प्रेमाचे हे बीज पुढे चांगले वृद्धिंगत होईल असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिक नीला आपटे यांनी व्यक्त केला। गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने 21वे मराठी बाल साहित्य संमेलन येथे गोगटे रंगमंदिरच्या सभागृहात पार पडले। या व्यासपीठाला डॉक्टर अनिल अवचट साहित्य नगरी असे नाव देण्यात आले होते। या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना नीला आपटे यांनी बालकांमधील साहित्य प्रेमाचे विशेष कौतुक केले। या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बालकांनी कथाकथन आणि काव्य यांचे अभ्यासपूर्ण दर्शन घडविले। यावेळी बोलताना संमेलनाचे उद्घाटक मारुती सामरेकर यांनी देखील मौलिक मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि मराठी अभिमान गीत सादर केले। त्यानंतर भारतरत्न लता मंगेशकर, प्राध्यापक डॉक्टर MD पाटील, अभिनेते रमेश देव, सिंधुताई सबकाळ, बाबासाहेब पुरंदरे, अपर्णा व्यंकटेश, सुधा नार्वेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रबोधिनीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले। त्यानंतर सावित्रीबाई फुले आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले। तसेच दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले। कथाकथन सत्राचे सूत्रसंचालन छत्रू पाटील यांनी केले, तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन BB शिंदे यांनी केले।
रोटरीतर्फे पोलिओ लसीकरणासाठी जागृती फेरी। पोलिओ लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने रोटरी क्लबतर्फे शुक्रवारी सायंकाळी शहरातून जागृती फेरी काढण्यात आली। रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन पोलिओ मुक्त देशासाठी प्रयत्न करूया असे आवाहन फेरीवेळी करण्यात आले। आरोग्य विभाग आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी एकत्रितपणे या जागृती फेरीत सहभाग घेतला। रविवारी बेळगाव शहरातील 174 पोलिओ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे। एकाच दिवशी 42,000 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य खात्याने ठेवले आहे। रोटरीच्या प्रयत्नांमुळेच देश पोलिओ मुक्त झाला असल्याचे रोटरीतर्फे सांगण्यात आले। धर्मवीर संभाजी चौकापासून जागृती फेरी काढण्यात आली। यामध्ये रोटरीच्या विविध क्लबसह इनरव्हीलचे सदस्य सहभागी झाले होते। आरोग्य विभागाचे अधिकारी आणि आशा कार्यकर्त्या यांनी नागरिकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन केले। मारुती गल्ली, गणपत गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड या परिसरातून ही जागृती फेरी काढण्यात आली। नेहरू रोड परिसरात झाडांना आगी लावण्याचे प्रकार। टिळकवाडीतील नेहरू रोड परिसरात झाडांना आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत। याबद्दल येथील नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे। या संदर्भात येथील नागरिकांनी मनपा यंत्रणेकडे तक्रारी देखील केल्या आहेत। झाडाच्या खाली आग लावून कचरा पेटविण्याचे प्रकार मनपाचे काही कर्मचारी करतात, त्यामुळे झाडांनाही धोका उद्भवतो। त्याचप्रमाणे झाडे जळून रस्त्यावर पडण्याचा धोका निर्माण होत आहे। यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला देखील धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी मनपा यंत्रणेने पावले उचलण्याची मागणी येथील जागरूक नागरिकांनी केली आहे। या विभागाचे नगरसेवक आनंद चव्हाण यांनी सदर प्रकाराबद्दल मनपा यंत्रणेला सूचना केली आहे। तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि महानगर भाजपचे कार्यकारिणी सदस्य प्रसाद कुलकर्णी, वसंत हेब्बाळकर, राजू भातकांडे आदींनी या ठिकाणी पाहणी करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले। RL लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा। येथील RL लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवारी पार पडला। या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कॉलेज दिवसांच्या स्मृतींना उजाळा दिला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश CM जोशी उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच कॉलेजच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाची सुरुवात स्नेहा कुलकर्णी यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली। त्यानंतर प्राचार्य डॉक्टर AH हवालदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कॉलेज व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट MR कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। त्यांनी अध्यक्षीय विचार मांडले। यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य VN जोशी, ॲडव्होकेट अशोक पोद्दार, संस्थेचे सेक्रेटरी SV गणाचारी आदी मान्यवर उपस्थित होते। माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न कुमार यांनी संघटनेच्या उपक्रमांचा आढावा घेतला। त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। डॉक्टर समीना बेग यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमात विविध विभागातून आलेले माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। साहिर लुधियानवी यांचा जीवनपट उलगडला। प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांनी हिंदी भाषेसह इतर भाषांमध्ये अप्रतिम गीत रचना केल्या, त्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले असे विचार प्राध्यापक डॉक्टर संध्या देशपांडे यांनी व्यक्त केले। येथील प्रगतशील लेखक संघ आणि साम्यवादी परिवार यांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। येथील गिरीश कॉम्प्लेक्स मधील शहीद भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम झाला। यावेळी डॉक्टर संध्या देशपांडे यांनी कवी साहिर लुधियानवी यांचे जीवन कार्य आणि सामाजिक योगदान या विषयावर आपले विचार मांडले। साहिर यांनी बालपणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत केले। त्यांचे गीत आणि काव्य क्षेत्रातील योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी प्राध्यापक आनंद मेणसे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन होते। यावेळी संस्थांच्या वतीने 2 ठराव करण्यात आले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, तसेच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे असा ठराव करण्यात आला। या कार्यक्रमावेळी मजदूर सहकारी सोसायटीचे नूतन अध्यक्ष कृष्णा शाहपूरकर आणि उपाध्यक्ष अजय सातेरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले। भारत जपान लष्करी सराव उद्यापासून बेळगावात।
रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू असतानाच भारत आणि जपानी लष्कराची संयुक्त कवायत रविवार दिनांक 27 पासून बेळगावात होत आहे। जपानी सैनिक धर्म गार्डियन 2022 अंतर्गत मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांबरोबर युद्ध सराव करणार आहेत। हा सराव सलग 12 दिवस चालणार आहे। 2008 पासूनच MLIRC आणि विदेशी फौजांचा सराव बेळगावात चालतो। याआधीही गेल्या डिसेंबर मध्ये जपानी तुकडीने 3 दिवस सराव केला होता। सरावात जंगल आणि शहरी परिस्थितीमध्ये दहशतवाद विरोधी कारवाया कशा कराव्यात त्याचे प्रशिक्षण दिले जाईल। तसेच अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास कसे तोंड द्यावे याबाबतच्या कल्पनांची देवाणघेवाण होईल। संयुक्त सरावामुळे भारतीय लष्कर आणि जपानी लष्कर यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढण्याची अपेक्षा आहे। तसेच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील। लेफ्टनंट कर्नल युझो मसुदा यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैनिक सरावात भाग घेणार आहेत। आतापर्यंत बेळगावात जपान इस्रायल सैनिकांनी संयुक्त सराव केलेला आहे। 2008 पासून भारतीय लष्कराच्या विदेशी लष्करांसमवेत संयुक्त मोहिमा भारतात तसेच परदेशातही होत आहेत। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज उर्फ तात्या यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। तेव्हा केंद्र शासनाने बरीच वर्षे प्रलंबित असलेला आणि सातत्याने अनेक वेळा मागणी करून सुद्धा अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही। महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा मागणी, निवेदने, त्याचबरोबर लोकसभेतही हा प्रश्न अनेक वेळा उपस्थित केला आहे। तेव्हा केंद्र सरकारकडून लवकरच घोषणा केली जाईल असं कळवले होते, पण अद्याप याची पूर्तता झालेली नाही। आताही महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांना भेटायला गेले आहेत। तेव्हा महाराष्ट्र जनतेला, मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी केंद्राने येत्या 27 फेब्रुवारीचे औचित्य साधून अभिजात दर्जाची घोषणा करावी या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील काही पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू केला आहे। स्मार्ट न्यूज माध्यमाचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार उपेंद्र बाजीकर, रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीचे संस्थापक साहित्यिक अजित सगरे, अध्यक्ष प्रकाश किणेकर, भाऊसाहेब कागतीकर, प्रदीप रायण्णाचे, शट्टुप्पा चव्हाण, विलास हुबळीकर, नाना कंगराळकर, नरेश दातार, विश्वनाथ चव्हाण, माय मराठी साम्रा अध्यक्ष दिलीप चव्हाण, पत्रकार प्रकाश बेळगुंदकर, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, कृषी साहित्यिक मंचचे अध्यक्ष प्राध्यापक DN दाभाडे, सुब्रह्मण्यम साहित्य अकादमीचे MP गिरी, बाबूराव पाटील, संजू वाटुपकर, नारायण मोरे, पीटर डिसोजा आणि परशुराम कोलकार यांनी केले आहे। कुगडोळी येथे व्यायामशाळेच्या बांधकामाचा शुभारंभ।
भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण मंडळाच्या वतीने कुगडोळी गाव दत्तक घेण्यात आले आहे. कुगडोळी आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांच्या अनुदानातून 10 लाख रुपये व्यायामशाळेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचे भूमिपूजन खासदार इराणा कडाडी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तालुका अध्यक्ष धनंजय जाधव बोलताना म्हणाले, कुगडोळी गाव भाजप बेळगाव ग्रामीणच्या वतीने दत्तक घेण्यात आले आहे. येत्या काळामध्ये या गावामध्ये नक्कीच आम्ही परिवर्तन करून दाखवूया. हे आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करू असे ते म्हणाले. या प्रसंगी मंडळ सरचिटणीस पंकज घाडी, बसवराज दमणगी, मंडळ सेक्रेटरी चेतन अंगडी, अण्णाप्पा लखमोजी, चंद्राप्पा इडगी, शिवाप्पा भोरोजी आदी उपस्थित होते. पायोनियर बँकेने गाठला 100 कोटी ठेवींचा टप्पा. शहरातील सहकार क्षेत्रातील सर्वात जुनी आणि सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायोनियर अर्बन बँकेने नुकताच 100 कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा पार केला आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवींचा 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याबद्दल चेअरमन प्रदीप अस्टेकर यांच्या हस्ते केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील, शिवराज पाटील, रमेश शिंदे, गजानन पाटील, सुहास तराळ, विद्याधर कुरणे, मारुती शिगेहळ्ळी, गजानन ठोकणेकर, रवी दोड्डण्णवर, लक्ष्मी कानूरकर आणि सीईओ अनिता मुल्या उपस्थित होते. येळ्ळूरमध्ये उद्या साहित्य संमेलन. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे यंदाचे नियोजित 17वे साहित्य संमेलन रविवार दिनांक 27 रोजी येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयात होणार आहे. संमेलन हे 2 सत्रात होणार असून कोरोनामुळे ग्रंथदिंडी, पुरस्कार वितरण आणि अन्य कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता संमेलनाचे उद्घाटन नेताजी सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील करतील. माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर स्वागत करतील. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार दळवी असतील. दुसऱ्या सत्रात दुपारी 12:15 वाजता हास्य कलाकार संभाजी यादव यांचा हास्य दरबार हा कार्यक्रम होईल. संमेलनाचे उद्घाटक डी.जी. पाटील हे नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन आहेत. येळ्ळूर येथील मराठी मॉडेल स्कूलचे एसडीएमचे अध्यक्ष होते. शिवाजी विद्यालयाच्या विकासासाठी स्मशानभूमींची सुधारणा करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. रमेश धामणेकर हे येळ्ळूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामीण साहित्य संघाचे ते उपाध्यक्ष आहेत. कर्ले येथे महिला मंडळाचे उद्घाटन. कर्ले येथे राजमाता जिजाऊ महिला मंडळाचे उद्घाटन आणि स्नेह मेळावा झाला. विठ्ठल मंदिरासमोर कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मनीषा हट्टीकर होत्या. ज्योती हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत म्हटले. प्रमुख वक्त्या म्हणून प्राध्यापक डॉक्टर मधुरा गुरव, माजी महापौर शिवाजी सुंडकर, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे माजी अध्यक्ष डी.बी. पाटील, डॉक्टर नितीन राजगोळकर आदी उपस्थित होते. किणे ग्रामपंचायत अध्यक्ष स्नेहल लोहार, उपाध्यक्ष मल्लाप्पा पाटील, सदस्य विनायक पाटील, रंजना भास्कर, पूजा पाटील, सी.ए. सांबरेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक तारिहाळकर, कल्पना सातेरी यांनी दीप प्रज्वलन केले. नवनाथ खामकर यांनी प्रास्ताविक, नरसिंग देसाई यांनी सूत्रसंचालन केले. शशिकला तारिहाळकर यांनी आभार मानले. बॉक्साईट रोडवरील गॅस वाहिनीला गळती. बॉक्साईट रोडवरील गॅस वाहिनीला गळती लागल्याने आगीने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही वेळानंतर एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गॅस पुरवठा बंद केल्यावर आग आटोक्यात आली. बेळगाव शहर आणि उपनगरात गॅस वाहिनी घालण्यात आली आहे. मात्र सदर गॅस वाहिनीला विविध ठिकाणी सातत्याने गळती लागून आगीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी दुपारीही बॉक्साईट रोडवर अचानक गॅस वाहिनीला गळती लागून आगीने पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या मार्गावरून ये-जा करणारी अवजड वाहने त्याच ठिकाणी थांबून राहिली. काहींनी ही माहिती एपीएमसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेळगाव जिल्ह्याची लसीकरण उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल. कोरोनाच्या दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणाच्या 100% उद्दिष्टपूर्तीकडे बेळगाव जिल्ह्याची घोडदौड सुरू आहे. जिल्ह्यातील 35,56,730 जणांना कोरोना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली असून 97% उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना लसीच्या पहिल्या मात्रेचे 100% उद्दिष्ट जानेवारीच्या प्रारंभीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही संसर्गाची तीव्रता जिल्ह्यात कमी राहिली. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. आता दुसऱ्या मात्रेचं उद्दिष्ट
पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागाला बूस्टर डोसवर लक्ष केंद्रित करता येणार आहे. कोरोना लसीची पहिली मात्रा, दुसरी मात्रा, बूस्टर डोस मिळून जिल्ह्यात 74,55,000 लसीकरण झाले आहे. लसीकरणातील राज्यातील दुसरे स्थान बेळगावने कायम ठेवले आहे. जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. मे आणि जून महिन्यात बेळगाव जिल्ह्यात लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे लसीची पहिली मात्रा देण्यास 11 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. लसीची दुसरी मात्रा देण्याची मोहीम मात्र आरोग्य विभागाने नियोजनबद्ध रीतीने राबविली. त्यामुळेच येत्या काही दिवसातच ही मोहीम 100% यशस्वी होईल असा आरोग्य विभागाचा दावा आहे. शॉर्ट सर्किटमुळे गादी कारखाना भस्मसात, अंदाज 60 लाखांचे नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत गादी कारखाना पूर्णपणे जळाला. आझमनगर येथे दुपारी ही दुर्घटना घडली. यात सुमारे 60 लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आझमनगर येथील लेकव्ह्यू हॉस्पिटल जवळ मॉडर्न गादी कारखाना आहे. सकाळी नेहमीप्रमाणे मालकांनी कारखाना सुरू केला होता. सकाळी 11:30च्या सुमारास मालकाने पुन्हा कारखाना बंद केला आणि ते नमाज पडण्यासाठी गेले होते. तेवढ्यात काही वेळातच शॉर्ट सर्किट होऊन गादी कारखान्याला अचानक आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्र रूप धारण केले होते. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला होता. माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक वन्नाप्पा तळवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आगीमध्ये सुमारे 60 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. MSDF फुटबॉल चषक 12 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ. मानस स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित युनियन जिमखाना मैदानावरील टर्फ फुटबॉल मैदानावर MSDF फुटबॉल चषक 12 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला शनिवारी सकाळी प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन निलेश देसाई यांच्या हस्ते फुटबॉल चेंडूला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी संयोजक मानस नायक यांनी स्वागत केले. यावेळी खलिक बेपारी, इम्रान बेपारी, स्पर्धा निरीक्षक मारुती माथुर, समर्थक बांदेकर, राहिद मुरुड खान आदी उपस्थित होते. या स्पर्धेत सेंट झेवियर स्कूल, MVM स्कूल, अंजुमन स्कूल, इस्लामिया स्कूल, कनक मेमोरेबल स्कूल, गुड शेफर्ड स्कूलच्या फुटबॉल संघांनी भाग घेतला आहे. नियतीकडून आर्ष विद्या केंद्राच्या विद्यार्थिनींना फुटबॉल किट भेट. येथील नियती फाउंडेशनच्या वतीने आर्ष विद्या केंद्राच्या 12 महिला फुटबॉल खेळाडूंना क्रीडा किट भेट देण्यात आले. मणिपूर येथील विद्यार्थिनी अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांना या किटचे वितरण करण्यात आले. संत मीरा शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली सरनोबत, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, आर्ष विद्या केंद्राचे सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते. प्रीती कोलकार, अमृता पेटकर यांनी प्रार्थना गायली. यानंतर डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील, पूजा मुत्संडी, अनुराधा पुरी, चंद्रकांत तुर्केवाडी, वीणा जोशी, बसवंत पाटील उपस्थित होते. सूत्रसंचलन रीटा धोंगडी यांनी केले. धनश्री सावंत हिने आभार मानले. उद्या आनंदवाडी भव्य कुस्ती मैदान. येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्याची नुकतीच स्वच्छता करण्यात आली. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रविवार दिनांक 27 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आखाड्याची स्वच्छता करण्यात आली. आगामी 2 दिवसात ट्रॅक्टरद्वारे संपूर्ण माती परतून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी, उपाध्यक्ष नवरत्न सिंग पनवार, हिरालाल चव्हाण, संतोष होंगल, लक्ष्मण बाळेकुंद्री, प्रमोद जाधव, अजित नाईक, विनोद कणबर्गी, महेश नाईक, गणेश नाईक, ईश्वर गुरव, अर्जुन जांभोटकर, शिवाजी मुरकुटे, विलास घाडी, डॉक्टर गणपत पाटील यांनी मैदानाला भेट दिली. क्रीडा शिक्षकांची घेणार जिल्हास्तरीय कार्यशाळा. जिल्हा पंचायत सार्वजनिक शिक्षण खाते, बेळगाव ग्रामीण गट शिक्षणाधिकारी कार्यालय, कर्नाटक राज्य क्रीडा शिक्षक संघ आणि बेळगाव तालुका क्रीडा शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक झाली. बैठकीत क्रीडा शिक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मच्छेतील डिवाइन मी स्कूलच्या सभागृहात बैठक झाली. व्यासपीठावर जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, जिल्हा क्रीडा शिक्षणाधिकारी DS डिग्रज, गट शिक्षणाधिकारी RP जुट्टन्नावर,
बेळगाव ग्रामीण जिल्हा क्रीडा शिक्षणाधिकारी सुरेश हंचनाळ, चंद्रकांत बरगाली, चिकोडी क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष नागराज आदी उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले। त्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांचा सत्कार करण्यात आला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।